नमस्कार मंडळी, मी प्रणाली पेंडकर या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी माझ्या पद्धतीने। त्यासाठी साहित्य लागणार आहे कांदा, टोमॅटो, लसूण आणि भरडलेले शेंगदाणे, वांगी। वांग्यांमध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे, ते काळी पडत नाहीत वांगी म्हणून आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग त्याला काप द्यायचे। असे 4 भाग करायचे आहेत वांग्यांचे। प्रत्येकी वांग्याचे असे 4-4 भाग करून घ्यायचे आहेत। मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिश्रण करू ते भरायला सोपं पडेल। बघून घ्यायचे, काही वांगी कीड लागलेली सुद्धा असतात आणि अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहेत, कारण ती काळी पडतात जर बाहेर काढली तर। ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। हे शेंगदाण्याचं कूट आहे वाटीमध्ये। ह्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत, थोडासा गरम मसाला, जास्त साहित्य लागत नाही, थोडक्यात साहित्यामध्ये खूप छान होतं। तुम्ही पण एकदा करून बघा। हा घरचा लाल तिखट मसाला आहे। थोडी धना पावडर, आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपण आणि मग ते वांग्यांमध्ये भरून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। चला तर मग आपण आता हे सगळं मिश्रण वांग्यांमध्ये भरून घेऊया। मी वांगी 2 पाण्यात धुवून घेतलेली आहेत स्वच्छ। व्यवस्थित हा मसाला संपूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। असं एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घ्यायचा। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। तेलामध्ये आपण फोडणीला जिरं टाकणार आहोत। जिरं छान तडतडलं की त्याच्यानंतर मग लसूण टाकायचं आहे। लसूण छान तडतडला की त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरच कांदा परतून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे।
कलर चेंज होत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतात. आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं. एक 5 मिनिटं कांदा टोमॅटो शिजल्यानंतर बघायचं. छान मऊसूत झाल्यानंतर ते परतून घ्यायचं. त्यानंतर थोडी हळद घालायची आहे. थोडासा धना पावडर घालायची आहे. धना जिरा पावडर मिक्स आहे, ती धना जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट. हे सगळं घालून परत एकदा परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरच सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मग आपण त्यात वांगी टाकणार आहोत. अगदी हलक्या हाताने वांगी सोडायची आहेत व्यवस्थितरित्या आणि झाकण लावायचं. पाणी आत्ताच घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये. वांगी छान तेलावर परतून घ्यायची आहेत. हलक्या हाताने तिला उलट सुलट करून घ्यायचे आहेत वांग्यांना. व्यवस्थित परतली अशी व्यवस्थित परतून घ्यायची. सगळ्या बाजूने ती व्यवस्थित परतून घ्यायची. तेलामध्येच परतायचे, अजून आपल्याला पाणी घालायचं नाहीये त्याच्यामध्ये. जो राहिलेला मसाला आहे तो त्या वांग्यांमध्ये टाकून द्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी घालून सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे, खालचा मसाला वगैरे. आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे बारीक गॅसवर. आता उघडून बघायचं आहे. वांगी छान आपली शिजलेली आहे. बघा, तेल सुटलेलं आहे आणि छान मस्तपैकी वांगी शिजलेली आहे. खूप छान लागतात ही खायला. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून. आणि आपलं तयार आहे भरलेली वांगी. तुम्ही पण करून बघा. कशी वाटली मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी काही अशीच रेसिपी घेऊन. धन्यवाद.